रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील गिवणे गावात दिलेश दत्तात्रय बाकर नावाचा एक तरुण राहत होता. जो खूप जास्त कष्टाळू आणि सरळ मार्गाने चालणारा होता. त्याच गावात त्याचा सलूनचा व्यवसाय होता. सलून छोटं होतं, पण त्याच्या मेहनतीने ते चांगलं चालत होतं. निलेशचं लग्न झालं होतं नेहा नावाच्या एका देखण्या तरुणीसोबत. एकमेकांना समजून घेणारे, एकमेकांना साथ देणारे जोडपे म्हणून गावात त्यांची ओळख होती. पण मित्रांनो, त्यांची ही ओळख फक्त लोकांना बाहेर दिसणारी होती. परंतु घराच्या चार भिंतीमध्ये त्यांची वेगळीच कहाणी सुरू होती. निलेशची बायको नेहा अतिशय देखणी तरुणी होती. कुणीही तिच्याकडे बघितलं की बघतच राहावं अशी ती होती. तिचं हास्य इतर तरुणांना भुरळ पाडत होतं. ती नवरा निलेशवर खूप प्रेम करते असे सगळ्यांना वाटत होतं. परंतु नेहाच्या मनात वेगळंच काहीतरी शिजत होतं. कारण निलेश व्यतिरिक्त तिच्या आयुष्यात दुसराच एक पुरुष आला होता, ज्याचं नाव मंगेश चिंचगरकर असं होतं. जो की बस चालक होता. तो मंडणगड डेपोमध्ये बस चालक म्हणून काम करत होता. त्यामुळे नेहमीच तो बस दापोलीला घेऊन जायचा आणि तेव्हा त्याची ओळख नेहासोबत झाली होती. आणि ती ओळख कधी प्रेमात बदलली हे त्या दोघांना समजलंही नाही. नेहा देखील एका हॉटेलवर काम करायला जायची, म्हणून तिचंही त्या बसने नेहमीच जाणं येणं असायचं. आणि यातूनच त्यांची ओळख घट्ट झाली, जी की अनैतिक संबंधांपर्यंत जाऊन पोहोचली. 8-9 वर्षापासून या दोघांचेही संबंध चोरून लपून सुरू होते. पण कुणाच्याही ही गोष्ट त्यांनी लक्षात येऊ दिली नाही. तू मंगेशचं वारंवार घरी येणं, मंगेश सोबत नेहाने त्याच्या गाडीत फिरणं, या गोष्टी निलेशच्या नातेवाईकांना खटकायला लागल्या. आणि नेहाबद्दल ते नेहमीच निलेशला सांगायचे. परंतु निलेशचा बायकोवर डोळे झाकून विश्वास. तो तिचा मित्र आहे असेच तो समजायचा. पण आता बायको जरा जास्तच मंगेश सोबत वेळ घालवायला लागली होती. त्याच्यासोबत हॉटेलवर जाणं, लॉजवर जाणं तिचं सुरू होतं. नवऱ्याकडे दुर्लक्ष करणं, मोबाईलमध्ये जास्त वेळ घालणं, मंगेशच्या एका फोनवर त्याला भेटायला जाणं तिचं सुरू होतं. आणि हीच गोष्ट कुठेतरी आता निलेशला खटकायला लागली. आपले नातेवाईक खरंच बोलत होते, त्याचा विश्वास पटू लागला. आणि या गोष्टीवरून तो बायको नेहासोबत बोलू लागला. परंतु नेहाही गोड बोलून त्याला वेड्यात काढत होती. असं काही नाही असं म्हणत होती. परंतु तिच्या मनात नवऱ्यापेक्षा प्रियकर जास्त बसला होता. आणि या गोष्टी निलेशच्या हळूहळू लक्षात आल्या होत्या. दोघांमधील संबंध बिघडत होते. दोघांमध्येही छोट्या मोठ्या गोष्टीवरून आता भांडणे व्हायची. निलेशने नेहाला बरेच समजावून घेतलं होतं, परंतु नेहा त्याच्या विश्वासाच्या लायकीची नव्हती. तिचे बाहेर अनैतिक संबंध खरंच सुरू असतील असे आता नवरा निलेशला वाटायला लागले. आणि याच गोष्टीवरून बायको नेहा आणि नवरा निलेश यांचे रोज भांडण होऊ लागले. कारण नेहावर निलेश लक्ष ठेवू लागला होता. तिचा फोन बघू लागला. आणि या गोष्टी नेहाला खटकू लागल्या. कारण निलेशने या अगोदर कधीही नेहावर लक्ष ठेवलं नव्हतं. तिला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं होतं. आणि नवऱ्याच्या या स्वातंत्र्याचा फायदा घेत नेहा परपुरुषाच्या नादी लागली होती. पण आता निलेश लक्ष द्यायला लागल्यानंतर नेहाला प्रियकराला भेटता येत नव्हतं. तिच्या गाडीत फिरता येत नव्हतं. आता तर निलेशच तिला कधी हॉटेलला काम करण्यासाठी पोचवायचा. आणि तिची सुट्टी झाली की तिला घ्यायलाही तोच जात असायचा. त्यामुळे नेहाला मंगेशला भेटता येणे अशक्य झालं. आणि एकदा की बाहेर अनैतिक संबंधाची सवय लागली, प्रियकराच्या शरीराची ओढ लागली आणि तिच्या ज्या इच्छा आहे त्या पूर्ण झाल्या नाही तर माणूस वेड्यासारखा विचार करायला लागतो. नेहाच्या मनातही असेच विचार यायला लागले. आपला नवरा आपल्या व आपल्या प्रियकराच्या मध्ये यायला लागला आहे, माझ्यावर संशय घ्यायला लागला आहे. आपल्याला बाहेर फिरत असताना बघणारे त्याचे नातेवाईक त्याचे कान भरत आहे. आणि आता तो आपल्याला एकटं सोडणार नाही, म्हणून त्यालाच मार्गातून बाजूला करायला हवं असं तिने ठरवलं. आणि याविषयी ती प्रियकर मंगेश सोबत सुद्धा बोलली. मंगेशने सुद्धा निलेशला मार्गातून हटवण्यास योग्य ठरवले. आणि ते दोघे योग्य वेळेची वाट पाहू लागले. 15 दिवसांपासून नेहाने प्लॅनिंग करायला सुरुवात केली. आता ती नवरा निलेश सोबत खूपच आनंदाने राहू लागली, प्रेमाने त्याच्यासोबत बोलू लागली. निलेश देखील कुठेतरी आता परत तिच्यात अडकू लागला. आपली बायको परत आपली झाली, ती परत आपल्या संसाराकडे लक्ष देणार असा त्याचा भास होता.
म्हणून तिने केलेल्या सगळ्या चुका विसरून निलेशने तिला माफ केले आणि नव्याने संसार सुरुवात केला. तो आता सलूनला जाताना खूप खुश राहायचा. त्या सलूनमध्ये त्याचा भाऊ देखील काम करायचा आणि निलेश त्याच्या भावाकडे सगळं काही सांगायचा. त्याच्यात आणि त्याच्या बायकोमध्ये आता वाद कमी होत आहेत हे देखील त्याने भावाला सांगितलं होतं आणि निलेशचा भाऊ सुद्धा निलेशसाठी खूप खुश होता. असेच 15 दिवस निघून गेले. बायकोचा प्रेमाचा दिखावा सुरूच होता. 13 जानेवारी 2025चा तो दिवस होता. तुझाही व्यवसाय चांगला सुरू आहे, माझाही जॉब छान सुरू आहे, त्यामुळे आज आपण पार्टी करू, असा बायको नवऱ्याकडे हट्ट करू लागली. निलेशने सुद्धा बायकोचा हट्ट पूर्ण केला. कामावरून तो लवकर घरी आला. बायको नवऱ्यासाठी छान तयार झाली होती. घरात आज तिने त्याच्यासाठी छान जेवण बनवलं, त्याला पोटभर जेवू घातलं. सोबत आणलेल्या दारूच्या बॉटल तिने त्याला दाखवत म्हटलं, पार्टी करायला तयार आहे ना. बायकोच्या प्रेमात वेडा झालेला निलेश अगोदर या गोष्टीसाठी नकार देतो, आज प्यायची इच्छा नाही म्हणतो, पण बायकोच्या आग्रहाखातर तो दारू पिण्यास होकार देतो. एक एक करून नेहा दारूचा ग्लास त्याच्या तोंडाला लावत होती आणि तोही दारू पित होता. हळूहळू दारू त्याला चढत होती. चल आता आपण बाहेर जाऊ, असे म्हणून नेहाने निलेशला हार्ने बायपास येथील मोकळ्या जागेत नेले. खूप जास्त प्रमाणात दारू पिल्यामुळे त्याचे डोळे झाकत होते, त्याला काही सुधरत नव्हते. तोच नेहाने बॅगमधून फोन काढत प्रियकराला तिथे बोलवले. प्रियकराची गाडी आली. नेहाने निलेशला त्याच्या गाडीत बसवलं. निलेश मात्र काही समजून घ्यायच्या अवस्थेत नव्हता. काहीतरी चुकीचं घडतंय त्याला समजत होतं. तेव्हाच बॅगमधून दोरी काढत नेहाने ती मंगेशच्या हातात दिली. मंगेशने लगेचच निलेशचा गळा आवळायला सुरुवात केली. निलेश मात्र तडफडू लागला. बायको त्याच्याकडे बघत होती. ती आपल्याला वाचवेल असं त्याला वाटत होतं, परंतु निराशाच हाती आली. ती फक्त त्याच्याकडे त्याला मारताना बघत होती. तिच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसत होतं. आज नंतर तिच्या तिच्या प्रियकरामध्ये येणारा तिचा नवरा जिवंत राहणार नव्हता. याचं काही वेळातच निलेशची हालचाल बंद झाली, कारण दोरीच्या सहाय्याने गळा आवळून त्याची ती हत्या झाली होती. निलेशच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह 4 चाकी गाडीतून पालगड येथील पाटीलवाडा येथे नेण्यात आला. तिथे मृतदेहाला 4 चाकी गाडीचा तुटलेला लोखंडी पाटा बांधून रस्त्याच्या कडेला विहिरीत टाकून त्याला देण्यात आलं आणि जसं काही घडलंच नाही असे दोघे वागू लागले. नेहा घरी आली. दुसऱ्या दिवशी सकाळी निलेशचा भाऊ निलेश कुठे आहे, सलूनला का आला नाही म्हणून विचारत होता. तेव्हा नेहा त्याला म्हणाली, काल संध्याकाळपासूनच ते कुठेतरी गेले होते, अजून घरी आले नाही. निलेशच्या भावाच्या मनात त्याच्या वहिनीबद्दल संशय होता. त्याच्या नजरेत तो स्पष्ट दिसला. पण आपल्यावर काही येऊ नये म्हणून नेहा स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये गेली. आपला नवरा कालपासून घरी आला नाही, तो बेपत्ता आहे अशी तक्रार तिने दिली. निलेशच्या भावाने देखील तक्रार नोंद केली होती. त्याने त्याच्या वहिनीवरच संशय व्यक्त केला. दापोली पोलीस ठाणे येथे 14 जानेवारीला निलेश दत्ताराम बाकड हरवल्याची तक्रार दाखल झाली. या तक्रारीवरून पोलिसांनी निलेशचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी नेहाची सगळ्यात अगोदर चौकशी केली. तिच्या बोलण्यावरून पोलिसांना देखील तिच्यावरच संशय आला. ज्यांनी तिला अधिकच खोलात जाऊन चौकशी केली. ज्या हॉटेलवर ती काम करत होती तिथे चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यात नेहा आणि मंगेश त्या दिवशी एकत्र दिसले. त्यातली त्यात नेहा बिअरच्या बॉटल खरेदी करतानाही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आढळली. म्हणून तिची अजून जास्त खोलवर चौकशी केली. त्यावेळी त्या निर्दयी बायकोने विवाहबाह्य संबंधाच्या कारणाने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचाच खून केल्याचं कबूल केलं. तसेच मृतदेहाच्या कमरेला लोखंडी पाटा बांधून पालगड येथील एका विहिरीत टाकल्याचंही सांगितलं. पोलिसांनी निलेशचा मृतदेह ताब्यात घेतला व पोस्टमॉर्टमसाठी दापोली रुग्णालयात पाठवला. नवऱ्याचा खून केल्यामुळे पोलिसांनी नेहाला अटक केली. तिचा प्रियकर घाबरूनच बेपत्ता होता. दापोली पोलिसांनी सापळा रचून त्याला बसमध्येच पकडले. बंद बसमध्ये जाऊन तो लपला होता. नेहा बक्कर आणि मंगेश चिंचगरकर अशी आरोपींची नावे असून त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.